साहेब नाव सोड शिल्लक नाही जागा नाही म्हणता येते माणसं वरती जागा अरे थांबा यार आम्हाला ते सांगतात त्यांना शेट इकडे इकडे बघा इकडे ओके चला फोटो आहे भाई फोटो बलिदानाने पावन झालेली या भूमीचा कल आणि कल आज स्वाभिमानाने झळकत आहे. शिवरायांच्या स्वराज्य तलवारीचे तेज आणि संतांच्या भक्तीचा प्रभाव लाभलेला महाराष्ट्रातील पर्यटन तालुका जुन्नरमधील प्रागैतिहासिक वास्तवाचे अस्तित्व जपणाऱ्या व इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात डोकावणाऱ्या या गोरेगावच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतोय मोहिती समितीचे अध्यक्ष आदरणीय रंजननाना जाधव आणि गोरेगावच्या माजी सरपंच आदरणीय सौ पुष्पाताई गोरडे यांना विनंती आहे की आपण दादांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. हा सन्मान होतोय माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पुणे जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांची जाण सतत जनसंपर्क संघटन कौशल्य आणि धडाडीचे निर्णय हे दादांचे गुणविशेष आहेत. 1991 ते 2024 मध्ये सलग 8 वेळा विधानसभा सदस्य आणि 7 वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या आदरणीय दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर सन्मान होतोय आदरणीय वळसे पाटील साहेब यांचा. तो सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतोय दिवनर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रकाश शेठ जाधव, संचालक आदरणीय प्रकाश शेठ जाधव यांना की आपण आदरणीय वळसे पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यांच्या समवेत त्याचप्रमाणे आदरणीय म्हाडाचे अध्यक्ष आणि या शिरूर लोकसभाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. माजी उपसभापती आणि ढोलप आणि युवराज शेठ यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अतुल शेठ बेटके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. गोरेगावच्या सरपंच सौ वनिताताई ढेरे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील शेठ शेरकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मोहिती समितीचे अध्यक्ष आदरणीय रंजननाना जाधव यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे कलेक्टर डोडी साहेब यांचाही सन्मान या निमित्तानं होतोय. मी युवराजजी गोरडे अध्यक्ष तंटामुक्ती समिती बोरी बुद्रुक यांना विनंती करतो की आपण डोडी साहेबांचा सन्मान करायचा आहे. प्रादेशिक संचालक महावितरण पुणेचे आदरणीय खंदारे साहेब यांचाही सन्मान या निमित्तानं होतोय. मी साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आणि त्यांचा सन्मान करतील आदरणीय रंजननाना जाधव. आपल्याला विनंती आहे की साहेबांचा सन्मान आपण करावा. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आशाताई बुचके यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. भारत सरकार नोटरीचे आणि या गावचे भूमिपुत्र ॲडव्होकेट
संजयजी टेंबे साहेब यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे पांडुरंगजी पवार साहेब माजी उपाध्यक्ष यांचाही सन्मान या निमित्तानं होतोय. मी ग्रामपंचायत सदस्य कोमल गोरणे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि स्टेजवरील आपल्याला गर्दी करायची आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया स्टेजवरची मंडळी खाली जा आणि मान्यवरांना स्थानापन्न होऊ द्या. आपल्याला त्यांना ऐकायचं आहे. त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे आपल्याला प्रेरणादायी असणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी साववाडी गावच्या वतीनं सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान होतोय. सालवाडीकरांना विनंती आहे की त्यांचा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थिती ज्यांची लागते ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय रघुनाथ लेटे साहेब हे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय आरोग्य संजयजी काळे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय मकरंदजी पाटे साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. त्याचप्रमाणे वल्लभ शेळके सर यांचंही या निमित्तानं स्वागत. आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, ग्रामपंचायत सदस्यांना विनंती आहे की आपण कृपया मान्यवरांचा सन्मान जागेवर जाऊन करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय गणपतरावजी फुलवडे साहेब यांचंही या ठिकाणी त्यांचंही हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याचे आदरणीय बाळासाहेब आवटी आपणही उपस्थित झालेला आहात. आपलंही या निमित्तानं हार्दिक स्वागत. भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे शिवाजीराव पाटील, आंबेगाव शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील, तसंच उपस्थित असणारे अतुल बेनके, सत्यशील शेरकर, आशाताई कुचके, ॲडव्होकेट संजय काळे, पांडुरंगराव पवार, बाळासाहेब खिलारी, गणपतराव गुलवडे, अनेक माझ्या सुंदर परिसरातील गणपंचकृषीचे जमलेले सर्वच विविध राजकीय पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, माझ्या गावची जमलेले गोरे बुद्रुकचे सगळे प्रतिष्ठित ग्रामस्थ, विशेषतः त्यामध्ये नाना जाधव, प्रकाश शेठ जाधव, ॲडव्होकेट संजय टेंबे, अमोल शेठ कोरडे, सभागती पुष्पाताई कोरडे, अनिताताई डेरे, निलेश जाधव, युवराजजी कोरडे, समस्त माझ्या गोरेबुद्रुकचा सगळे सहकारी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, तरुण मित्रांनो, आज विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले, थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळं सगळ्या राज्यातच अनेक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, परंतु शेवटी कामं पण झाली पाहिजे. आज आपण मोठे बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे कृषी धोरण 2020 अंतर्गत नवीन 33/11 केवी उपकेंद्राचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हे भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. हे वेगवेगळ्या योजना राज्य सरकार आणत असतं. अनेक वर्ष तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील, मी असेल किंवा माझे इतर सहकारी असतील, आम्ही सगळेजण मिळून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा कसा आपल्याला सर्वांनी विकास करता येईल, माझ्या बळीराजाचे, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या बेरोजगारांचे प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील, कायदा सुव्यवस्था राज्याची कशी चांगली ठेवता येईल, याकरता जे जे काही करता येणं शक्य आहे
ते करण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आज आपण हे काय नवीन जे काही 33/11 KVA उपकेंद्र उभं करतोय त्यामध्ये साधारण ह्याची किंमत 9,86,72,701 रुपये. कंत्राटदार पण नेमला गेलेला आहे. अहिल्यानगर पूर्वीचा आपला अहमदनगर तिथला तो कंत्राटदार आहे. आणि बोरी या गावाला सध्या विद्युत पुरवठा शिरोडी म्हणून आपण 33/11 KVA त्या उपकेंद्रात होतो. परंतु सदरचं उपकेंद्र अतिबारीक झाल्यामुळं माझ्या बोरी बुद्रुक आणि इथल्या आजूबाजूच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथं विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अशा प्रकारच्या तक्रारी अनेक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हा लोकांच्यावर केले. आम्ही त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शेवटी एवढा मोठा ऊर्जा विभागाचा कारभार चालवायचा म्हटलं तर साधी सोपी गोष्ट नसते. आणि मग त्यामध्ये एक आम्ही धोरण आणलेलं होतं, कृषी धोरण. त्या धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने माझ्या बोरी गावच्या बोरी बुद्रुकच्या 33 KV सबस्टेशनला मंजुरी दिली आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आज त्याचं भूमिपूजन आपण केलंय. त्यामुळं या गावामध्ये आणि परिसरातल्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना, छोटे मोठे उद्योजकांना, घरगुती ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत होण्याला मदत होणार आहे. शेजारील गाव बोरी खुर्द येथील देखील विद्युत पुरवठा त्याच्यातून सुरळीत होणार आहे. त्याच्यातून 11 KV 6 विद्युत वाहिन्या कार्यान्वित होणार आहे. आणि मी आपल्या सगळ्या माझ्या लोकांना सांगतो की बोरी बुद्रुक मधील कोरडेमळा, माळवाडी, साईनगर गावठाण, शिंदेमळा आणि बोरी खुर्द येथील गावठाण, वसईमळा आणि इतर अनेक आजूबाजूच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथं विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या करता मदत होणार आहे. या शिरोडी उपकेंद्रातला अधिभार कमी होणार आहे. एक उपकेंद्र आपलं झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे औरंगपूर, निमगाव, सावा आणि शिरोडी सुलतानपूर या गावांना देखील विद्युत पुरवठा नियमित कामांनी होण्याच्या करता मदत होणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा मार्ग निघावा त्याकरता 10 कोटी रुपयाचा कमी खर्च करायचं ठरवलेलं आहे. त्याला निधीची कमतरता होणार नाही. राज्याचा अर्थमंत्री यांना तरी मी ग्वाही देतो. कॉन्ट्रॅक्टरला पण सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे. जे आता मी साईटवरती भूमिपूजन केलं ती साईट चांगली आहे, त्याच्यामुळे तिथं कुठली काही अडचण नाही. त्याकरता वेळेत ते काम पूर्ण करून माझ्या ह्या सगळ्या नागरिकांना, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या बळीराजाला यामधून त्यांचं नियमित वीज पुरवठा होण्याच्या करता मदत तातडीनं व्हावी अशा प्रकारची मी या सभेच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, हे जसं आहे तसंच ह्याला जोडून अजून एक आपण कार्यक्रम घेतला आणि तो म्हणजे शेत जमिनीचा मोजणीचा. त्यामध्ये देखील इथल्या शेत जमिनीची मोजणी प्रकल्पातील पत्रक वाटप माझं वाचन झाल्यानंतर माझी संबंधितांना सूचना आहे की त्यांची नावं आणि त्यांना सांगून ठेवा, म्हणजे पटकन नाव घेऊन ते सगळे येऊन आपलं पत्रक त्या बाबतीतलं देऊन जातील. माझ्या जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक या प्रगतशील गाव, हे गाव प्रगतिशील आहे. त्याला एक चांगल्या पद्धतीनं कष्टाळू समाज इथं मोठ्या प्रमाणात राहतो, चांगला व्यवसाय करतो आणि या गावामध्ये पत्रक वाटपाचं एक महत्वाचा टप्पा आम्ही पूर्ण करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये शेत जमिनीची मोजणी ही अत्यंत गरजेची आहे आणि मूलभूत प्रक्रिया आहे. त्यावर शेतकऱ्यांचे हक्क या निश्चित होतात. भविष्यातील सर्व आमच्या शासकीय ज्या योजना असतात तो लाभ आम्हाला द्यायला सोपं जातं, आमच्या अधिकाऱ्यांना द्यायला सोपं जातं, बँकेतील व्यवहार तुम्हाला सुरळीत करायला सोपं जातं. पीक विमा असेल किंवा कर्ज आदी सारख्या मजबूत आधार त्याच्यात तयार होतो. माझ्या बोरी बुद्रुकच्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी आम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे.
आणि आज पासून या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकीचे पत्रक अधिकृतपणे वितरण करण्याचा देखील एक महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक रीतीने करण्यात आलेली आहे. आपल्या लोकांना माहिती असेल की पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या मोजण्या झालेल्या आहेत, त्यावेळेचे दगड आज पण आपण थोडंसं खोदाई केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मध्ये नवीन टेक्नॉलॉजी येते, त्यामध्ये मोजणीच्या करता काही मशीन घ्यायच्याबद्दलचा प्रस्ताव पालकमंत्री या नात्याने माझ्या पुढे आला. मी ताबडतोब त्याला मान्यता दिली आणि त्याकरता वेळ पण लागत नाही. पूर्वी माणसं ती मोजणी करायची तेव्हा बऱ्याचदा लोकांना वाटायचं की काहीतरी 19-20 झाले का काय, पण ह्या नवीन प्रक्रियेचा वापर केल्यानंतर आमचे महसूल विभाग जो महत्वाचा आहे, त्या विभागाचे अधिकारी असतील, आमचे कर्मचारी असतील, आमचे तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, ग्रामसेवक किंवा आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी, या सगळ्यांनी हे काम आमच्या बोरी परिसरात होण्याच्या करता प्रचंड मेहनत, हे कष्टामुळं मेहनतीमुळं काम झालं. त्याच्यामुळं आज पत्रकाचं वाटप करत असताना ज्यांनी माझ्या बोरी बुद्रुकमध्ये त्या जमिनीच्या मोजणीच्या करता योगदान दिलं, सहकार्य केलं, अंग जपून काम केलं, त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. शेतकरी आमचा सरकारचा केंद्रस्थानी आहे. आम्ही कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी नेहमीच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, आमची सगळी टीम ही कटिबद्ध असते. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आपण राखला पाहिजे, त्यांना तांत्रिक मदत आपण केली पाहिजे, अर्थसहाय्य त्यांना केलं पाहिजे, योग्य बाजारपेठ जलसिंचनावर त्यांना उपलब्ध झाली पाहिजे, तिथं असणारं जलसिंचन यावर देखील आमचा सरकारचा भर असतो. वेगवेगळ्या निवेदन पण मला तिकडेही दिली, इथंही काही माझ्या सहकार्यांनी दिली. मी ज्या पुणे जिल्हा शिक्षण संस्था पूर्वी रामकृष्ण मोरे अध्यक्ष होते, काही काळ अशोक मोळा अध्यक्ष होते. जवळपास 1 लाख विद्यार्थी शिकतात. स्वर्गीय बाबूराव घोलपांनी काढलेली पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, आज मी त्याचा अध्यक्ष आहे. त्याही शाळेच्या बद्दल काही निवेदनं मला सहकारी मित्रांनी दिलेली, मी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालीन. माझ्या ऑफिसचे लोक पण मी आणले, चोपे आणि विकास पाटील, त्यांनाही मी सूचना करेन की आता माझ्या या पंचकृषीतील सहकारी मित्रांनी दिलेल्या निवेदनाच्या बद्दल जे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांशी संबंधित आहेत ते काही 1-2 मी त्यांच्याकडे दिलेली आहेत, परंतु राहिलेली असतील त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संबंधित काही निवेदन आहेत, काही माझ्या DPCशी संबंधित आहेत. पूर करा, साखव करा, इतर काही गोष्टी करा, त्याबद्दल पण जुन्नरकरांनो, बोरीकरांनो काळजी करू नका. त्याच्यामध्ये कसा मार्ग काढायचा ते मी आणि माझे सगळे सहकारी ठरवतील. त्याच्या पत्रकामुळे आपल्या जमिनीवरचा हक्क अधिक ठोस होईल आणि मुलांना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी देखील किंवा तुम्हाला शेती विकासासाठी काही बँकेकडनं कर्ज घ्यायचं असेल किंवा काही गावात वादविवाद असतात, ते वादविवाद मिटवण्यासाठी देखील हे जे आम्ही पत्रक आज तुम्हाला देतोय ते जमिनीच्या कागदपत्राची अचूकतेमुळं भविष्यातील अनेक अडचणी हे तुमच्या टाळता येणार आहे. ही फार मोठी तुम्हाला मदत होणार आहे. भविष्यात सुद्धा आपण सर्व एकत्र येऊन आपल्या गावच्या सर्वांगीण विकासाच्या करता पुढे जाऊया. पायाभूत सुविधा, जे काही सिंचन प्रकल्प, रस्ते, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात देखील शासन म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. आपण सर्वांनीच सहकार्य केलं, संयम दाखवला, विश्वास दाखवला, म्हणूनच आजचा एक ऐतिहासिक दिवस आपल्याला घडवता आलेला आहे. माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की मिळालेल्या पत्रकाचा उपयोग तुम्ही करा. कोणत्याही फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा. कुठली शंका असल्यास आमच्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्याशी
किंवा सहकार्याशी थेट संपर्क तुम्ही साधावा ही सूचना मी जिल्हाधिकाऱ्याच्या साक्षीनं करतोय. कारण महसूल खात्याचा प्रमुख हा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो आणि त्यांच्या हाताखाली प्रांत मामलेदार हे सगळे तलाठी आणि बाकीचे सगळे अधिकारी कर्मचारी काम करत असतात. या पण गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. एकंदरीतच आपल्या जिल्ह्यातल्या संस्था चांगल्या चालवण्याच्या करता मी असेल, दिलीप पाटील साहेब असतील, बाकीचे म्हणजे सगळे सहकारी असतील, आम्ही प्रयत्नशील आहोत. आज तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक आपण उत्तम चालवलेली आहे. 75 कोटी रुपयाचा नफा झालेला. शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज देण्याच्या करता आम्ही 11 ते 12 कोटी रुपये हा आपल्या PDCC बँकेने उचललेला आहे. संजय काळे बाकीचे सगळे सहकारी आहेत. त्याच्यामुळं पुणे जिल्हा दूध संघाचा पण दर आत्ताच काही मला सहकारी भेटले दूध सोसायटीचे 33 रुपये दर मिळतोय. हे सरकार तुमचं आहे. तुम्ही शेतकरी आहेत, मी शेतकरी आहे. त्याच्यावर शेतकरी ज्या वेळेस अडचणीत येतो त्यावेळेस हे सरकार तुमच्यासाठी धावून जातं. आता येतानाही गाडीत मी टुडी कलेक्टर आणि दिलीप पाटील बोलत होतो की सध्या पावसाचं आता सुरुवात 7 जूनला मृग नक्षत्र निघेल. मान्सून लक्षद्वीपला पोहोचलेला आहे, अंदमान लक्षद्वीप त्या भागात. आता लवकरच तो केरळमध्ये पोहोचेल आणि केरळमध्ये आल्यानंतर गोवा मार्गे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर येईल. पण ह्या आताच्या पावसाने उन्हाळी पिकांना चांगलं झालं, पण काही पिकांचं नुकसान पण झालं. कांदा पीक असेल, जिथं आंब्याच्या बागा असतील तिथं आंब्याचं नुकसान झालंय, इतर काही आमचं नुकसान झालंय. त्यामध्ये जे काही इतर बाबी असतील त्या सगळ्या मार्ग काढून पंचनामे पण करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी पण कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस पडतोय, विजा कडाडतात, बऱ्याचशा ठिकाणी विजा पडून काही जीवितहानी झालेली आहे, काही मनुष्यहानी पण झालेली आहे. अशा पद्धतीनं त्याही संदर्भात आमचं लक्ष आहे. ते घडू नये त्याच्या संदर्भामध्ये काय काय नवीन टेक्नॉलॉजी आणता येईल याही प्रकारे आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन हे दोन्ही विभाग आमचे त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहोत. आम्ही पण सतत त्यामध्ये लक्ष देतोय. या गोष्टीची नोंद देखील आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी. जवळपास 1/4/2024 ते 31/3/2025 या कालावधीमध्ये आमच्याकडे मोजणीच्या कामाच्या बद्दल 42,757 प्रकरणं जिल्ह्यातली आली आणि आम्ही 1/4/24 पासून 31/3/25 पर्यंत 33,677 प्रकरणं निकाली काढली. 6,050 शिल्लक आहे. मोजणी प्रकरणाचा निपटारा 78% आम्ही केलेला आहे. राहिलेला आहे 22% ठराविक काळामध्ये करण्याचा आमचा आणि आमच्या महसूल विभागाचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. मी जिल्ह्याचं सांगितलं, माझ्या जुन्नर तालुक्याचं बोलायचं झालं तर जवळपास आम्ही 3,972 प्रकरणापैकी 3,390 प्रकरणं निकाली काढली. फक्त 582 शिल्लक आहे, ती लवकर काढून निकाली. आता जिल्ह्याचं 78% झालंय, पण आमच्या जुन्नरचं 85% मोजणीचं काम पूर्ण झालं. त्याबद्दल जुन्नरकरांच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. एकंदरीतच या पद्धतीनं आम्ही ही मोजणी वर्जन, स्वामित्व योजना, आकाशा प्रकल्प, भूप्रमाण केंद्र या अशा वेगवेगळ्या गोष्टी करून ऑनलाईनचा वापर करून या सुविधा माझ्या शेतकऱ्याला देण्याच्या करता आम्ही सगळे महायुतीचे घटक या नात्याने तुमच्या बरोबर आहोत. अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो. इतरही कुठली अडचण असेल तर ती अडचण दूर करण्याच्या करता तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने, एक तुमच्यातलाच सहकारी या नात्याने मी केव्हाही दर आठवड्याला आपल्या पुण्यामध्ये असतो.
मला जरा आता बीडची पण जबाबदारी दिलेली असल्यामुळं मला बीडला पण महिन्यात एकदा जावं लागतं. शेवटी जी जबाबदारी आपल्याला दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडली जाते, पाडली गेली पाहिजे. लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तो लोकांचा हक्क आहे, तो लोकांचा अधिकार आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. आपल्याला त्या रस्त्याने जायचं आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला रस्ता असेल किंवा शाहू फुले आंबेडकरांनी दाखवलेला रस्ता असेल, या रस्त्यानेच या राज्याच्या जनतेला पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही सतत आम्ही मनामध्ये ठेवून पावलं उचलत असतो. ही पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी. मला पण कोथरूडला महत्वाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमांना पण पुण्याला काही महत्वाची कामं आहेत. अजूनही हवामान खात्याने सांगितलंय उद्या आणि परवा कदाचित आपल्या परिसरामध्ये जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपण सगळ्यांनी काळजी घ्या. त्यामध्ये कुठेही आपण मागे राहू नका. मी यावेळेस आपल्या जिल्ह्याला तिन्ही लोक महत्वाचे आणले. मी पालकमंत्री म्हणून बरेच वर्ष तुमचं काम करतो. मी दिलीप वळसे पाटील आम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. त्या जिल्ह्याचा कलेक्टर, त्या जिल्ह्याचा SP जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी हे तिघ लोक आणि पालकमंत्री पण चांगला असावा लागतो. ही चौघ लोक व्यवस्थित असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय होतो. जातीवाद होत नाही, जातीभेद होत नाही, त्याच्यामध्ये कुणावर अन्याय होत नाही. आणि मी आत्ताच रुढी म्हणून कलेक्टरांना जानेवारीमध्ये आणलं, गीर म्हणून आपले SP यांना 200 दिवसापूर्वी आणलं. CO गजानन पाटील त्यांना मला वाटतं महिना 2 महिने झाले असेल ते आणलंय. त्याच्यामुळं हे सगळे अधिकारी चांगले आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली पाहिजे असं नाही. त्या विभागाची कामं त्या अधिकाऱ्यांना सांगा. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सांगतो, त्यांनी कामं नाही केली, सार्वजनिक योग्य पद्धतीची असतील आणि त्यांनी टाळाटाळ केली तर मला सांगा, मग मी बघतो. पण मला बघण्याची वेळच येणार नाही. कारण त्यांचं मी सातारा कलेक्टर म्हणून काम बघितलं आणि मग मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती केली की मला जितेंद्र रुडी अधिकारी पाहिजे आणि तो घेतला. गीर अधिकारी माझेच खरं तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी बंदी केली होती, पण मध्ये थोडंसं अडचण झाली होती म्हणून त्यांना तिथं घेता आलं नव्हतं. ते आता घेतलं. पण गजानन पाटील हे आता IAS ऑफिसर झाले म्हणून त्यांना तिथं जिल्हाधिकारी म्हणून घेतलेलं आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि COला आपल्या जिल्ह्यातल्या शाळा, कुठल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र हे चांगले करण्याच्या करता आम्ही निधी देतोय. पर्यटनाला पण आम्ही आपल्या पुणे जिल्ह्याचा पर्यटन आराखडाच आम्ही तयार केला आणि त्याकरता देखील आपण पावलं उचलली. त्याच्यात काही निधी मी CSR मधनं आणतोय, काही निधी आम्ही DPC मधनं देतोय, काही पर्यटन विभागाकडनं आणतोय. आताच मी दिलीपराव रुडी बोलत होतो, त्याच्या आता लवकर टेंडर फ्लोट करायचे या महिन्यात आणि त्याच्यातून रोजगार. इथं तर खूप पर्यटनाला चालना द्यायला जागा आहे. आपल्या युगपुर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला आहे. आपलं त्या ठिकाणी लेण्याद्री आहे, आपलं ओझर आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. 5 कुकडीची धरण आहे, घोड धरण आहे आणि त्याच्यामुळं इतकं काही निसर्ग सौंदर्य इथं आहे. त्या सगळ्याचा फायदा भीमाशंकर सारखं जवळच आपलं तीर्थक्षेत्र आहे, त्याचं पण मोठं काम आम्ही हातामध्ये घेतले. दिलीपराव सतत माझ्या मागे असतात की दादा अजित पवार हे झालं पाहिजे. परवाच आपण आढावा बैठक घेतली थोडी. सिंहगड किल्ल्याचं काम आपण आता हातामध्ये घेतलंय. वडूतुळापूरला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं काम आपण हातामध्ये घेतलंय. अशी बरीच कामं आपली चाललेली आहे. आता आम्ही पाणंद रस्ते मोकळे आणि खुले करण्याची मोहीम
जवळपास आपल्या जिल्ह्यातले 725 किलोमीटर अंतराचे रस्ते आपण खुले केलेले आहेत. आता मोजणी ही आपण घेत नाही, एकदम पारदर्शकपणे आपण त्या बाबतीतली काम करतो, कारण ती गरज आहे. पालन रस्ते आपल्याला शेतीवाडी करण्याच्या करता, वाडी वस्तीवर जाण्याच्या करता, गावोगावी जाण्याच्या करता खूप उपयोगी पडत आहेत. अशा खूप काही गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे आणि सुरुवात पण आपण केलेली आहे. ही पण बाब मला तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आणून द्यायची होती. आणि त्याच्यामुळे हे कार्यक्रमाचं भूमिपूजनाचं निमित्त आहे. त्या निमित्तानं आम्हा लोकांना येता येतं, आमचं काय चाललंय ते तुम्हाला सांगता येतं. तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर निवेदनाद्वारे तुमच्या सरपंच असतील, इतर प्रमुख कार्यकर्ते असतील, आमच्या राजकीय वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, नेते असतील, ते देतात. आणि आम्हालाही कळतं की इथं अजून लक्ष देण्याची गरज आहे. ही प्रक्रिया आहे, ही कायम चालणार आहे. आणि त्याचा अतिशय मोठा अनुभव आमच्या बरोबर आहे. त्यामुळं आपण काळजी करू नका अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. याच करता मी आपल्या परिसरामध्ये आलो. थोडंसं पावसाळी वातावरण होतं म्हणून आतमध्ये सभा घेतली. सगळ्यांनाच बसता आलं नाही, जरा गैरसोय झाली, काहींना बाहेर उभं राहावं लागलं. त्याबद्दल त्यांनी नाराज होऊ नये. सततच आपल्याला एकमेकाला भेटायचंय, एकमेकाच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मध्ये कशी आर्थिक सुबत्ता येईल त्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर आपण करतो. त्याकरता देखील आता 1, 2, 3 जूनला आपल्या इथे हॅकॅथॉन आपण पुण्यामध्ये भरवतोय. त्याचा फायदा माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13च्या 13 तालुक्याला होणार आहे. त्याच्यामध्ये मी स्वतः आहे, जिल्हाधिकाऱ्यांना मी पुढाकार त्याच्यात घ्यायला लावलाय, कृषी खात्याची सगळी टीम कामाला लावली, कृषी मंत्र्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलंय, मुख्यमंत्र्यांना पण बोलवलंय 3 तारखेला, उपमुख्यमंत्री एकनाथरावांना पण बोलवलंय 1 तारखेला उद्घाटनाला. आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान अतिशय चांगली व्यक्ती आहे. अनेक वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तिथला कृषीचा विकास दर वाढवण्याच्या करता त्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि त्यामुळं त्याही गोष्टी आपल्याला देशात काय चाललंय त्यांच्याकडनं आम्ही 20 लाख घरं आपल्या राज्यामध्ये मंजूर करून घेतली. 20 लाख घरं ज्याला बेघर आहे त्यांना पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावाची जी योजना आहे, पंतप्रधान आवास योजना, मोदी साहेबांचं पण या सगळीकडे लक्ष आहे. उद्याच आम्हाला आजच रात्री मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघही दिल्लीला चाललोय. का तर उद्या दिवसभर एनडीएची जेवढे देशामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत एनडीएचे घटक पक्षाचे, त्या सगळ्यांना दिवसभर कॉन्फरन्सला बोलवलेलं आहे. त्याच्यावर आम्ही ज्या फिरत असतो, जे आमच्या स्तरावरचे प्रश्न असतात ते आम्ही सोडवतो. जे मंत्रिमंडळाच्या स्तरावरचे असतात ते आठवड्याला आमची बैठक असते, त्यावेळेस तिथं आम्ही चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढतो. देवेंद्र फडणवीस तिथं मदत आपल्याला करतात. आणि जे देश पातळीवरचे असतात ते आता ते आम्ही काही पंतप्रधानांच्या समोर राज्याच्या वतीनं मांडणार आहेत, चर्चा करणार आहेत. या प्रकारे आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी. त्यामध्ये पुढे लवकरच आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था घ्या. खूप दिवस अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, कोण मंत्री झाले, कोण खासदार झाले, कोण आमदार झाले, आणि त्यांच्याकरता राबणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेही नगरपंचायत मिळाला, नगर परिषद, नगरपालिकेत सदस्य होईना, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, सभापती, उपसभापती, कुठलंच काही नाही. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका होती. नीट विचार करा, कोण माणसं कामाची आहेत, कोण माणसं बिनकामाची आहेत, कोण सारखी पलट्या मारणारी आहेत. आणि त्या पद्धतीने विचार करून तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही त्याला निवडून देण्याचं काम करा. आता सांगणार नाही, परत सभेला आल्यावर कुणाला निवडून द्यायचं तेव्हा सांगेल. परंतु आता आव्हान करतो
त्याच्यात तुम्हालाही महिलांनाही आता 29 मध्ये महिलांची 1/3 संख्या आमदारकीला वाढणार आहे, 1/3 संख्या लोकसभेला वाढणार आहे. महिलांचा सहभाग आपण स्थानिक स्वराज्य संस्थेत करून घेतला. खूप दिवस आपली इच्छा होती की देश पातळीवर पण आणि राज्याच्या पण महत्वाच्या पातळीवर त्यांचा सहभाग असला पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला नाराज करायचं नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे आम्ही मोठ्या संख्येने राज्यामध्ये निवडून आलेलो आहे. काही ठिकाणी अपवाद आहे, परंतु मोठ्या संख्येने इतर ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. हे आम्हाला मान्यच करावं लागेल. त्यामुळं लाडक्या बहिणींना पण सांगतो, काही झालं तर तुमचे महिना जे काही पैसे आम्ही तुम्हाला देतोय ते तुम्हाला मिळणार. तो तुमचा हक्क आहे, तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या अकाउंटला डीबीटी म्हणून ते पैसे तिथं मिळत राहतील. काही आमचे विरोधक म्हणतात आता निवडणूक झाली आता हे बंद करतील. आम्ही बंद करणारी माणसं नाही, आम्ही चालू करणारी माणसं आहेत. म्हणजे काय, काम चालू करणारी, चालू माणसं नाही, काम चांगले करणारी माणसं आहेत. या प्रकारे आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करून तुमच्या विजेचे पण 3, 5, 7.5 माफ केलेले त्याचाही आपण विचार करा. या प्रकारे अजून कुठं काही प्रश्न असतील तर तोही सोडवण्याचं काम आम्ही करू. आणि समाजातल्या मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन समाज, इतर मागासवर्गीय समाज, सगळ्या घटका समाज, सगळ्याला कसं आपल्याला न्याय देता येईल याच पद्धतीचं काम आमच्या सर्वांच्याकडनं महायुती सरकारकडनं होईल. याबद्दल तुम्हाला विश्वास देतो. मोठ्या संख्येने इथं आला. सरपंचांनी आणि आपल्या अनेक मान्यवरांनी आम्हा सगळ्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि 33 केवीचा कॉन्ट्रॅक्ट काही अधिकारी किती दिवसात पूर्ण करणार, किती दिवसात पूर्ण करणार? 6 महिन्यात नाही केलं तर काम दर्जेदार झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, लवकरात लवकर पूर्ण करा. म्हणतोय 6 महिन्यात देऊ आपण त्याला म्हणजे 6 महिन्याची. पण त्याला इथं काम करताना कुठल्या अटी टाकू नका. तुम्ही म्हणत कसली अट, वाळू माझ्याकडनं घ्यायची, कडी याच्याकडनं घ्यायची, सिमेंट त्याच्याकडनं घ्यायचं, बस त्याच्याकडनं आणायचे, खोदाई मला द्यायची, असं काही करू नका बाबा. त्याला त्याचं काम करू द्या, त्याला योग्य वाटेल. काम चाललंय का नाही एवढं बघा. की पाणी नीट मारतोय का, काम नीट करतोय का, व्यवस्थितपणे सगळं चालू आहे. टेक्निकल बाबी तर तुम्हीच बघायचे, त्याच्यात तुम्ही हलगर्जीपणा करू नका. या पद्धतीने आपण करू एवढाच विश्वास देतो. पुन्हा एकदा आपण आज लग्नाची बोटी तीच आहे, त्याच्यावर तुम्हालाही लग्न कार्याला जायचंय, मलाही जायचंय. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो, रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.